नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अर्थसंकल्प असा सादर करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांविषयी कोणती आनंदाची बातमी मिळणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या वाट्याला किती अनुदान येणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या वाट्याला कोणत्या योजनेचा भाग येणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या वाटेला कोणता भाग हा आपल्याला मिळणार आहे सर्वप्रथम त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आशिष खाडे आपल्या या यूट्यूब मार्फत आपलं सर्वांचं स्वागत करतो। या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2024 आज संसदेमध्ये आपले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला बजेट आर्थिक बजेट सर्वात शेवटचा वर्षाचा हा मांडणार आहे। त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना किती परत वाटा मिळणार आहे। आता चाऊल झाले शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेची, का ज्यामध्ये बातमी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होत आहे की शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 9,000 रुपये लाभ मिळणार आहे का, किंवा महिला शेतकऱ्यांना 12,000 रुपये प्रतिवर्षी सन्मान निधी हा मिळणार आहे का, याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहे। त्यामुळे आज जसं काही मोठा दिवस आहे याच्यामध्ये सर्वांना स्पष्ट होणार आहे का PM किसान सन्मान निधीमध्ये शेतकऱ्यांना 9,000 मिळणार आहे का पूर्वीसारखेच 6,000 रुपये वितरित होणार आहे। या संदर्भातली स्पष्टता हा संपूर्ण आता विधानसभेमध्ये जेव्हा आपलं बजेट हे मांडण्यात येईल त्यामध्ये सर्व मुद्दे नमूद करण्यात येईल की शेतकऱ्याच्या वाट्याला किती अर्थसहाय्य गेलं आहे किंवा शेतकऱ्याच्या वाटेला कोणत्या योजनेचे अर्थसहाय्य गेलं आहे किंवा शेतकऱ्या बळीराजाला हा कोणता भाग महत्त्वाचा किंवा कितीपट वाटा हा देण्यात येईल। या संदर्भात संपूर्ण स्पष्टता हे जेव्हा हे आर्थिक बजेट जेव्हा मांडण्यात येईल त्यामध्ये संपूर्ण व्यवस्था हे स्पष्ट दिसणार आहे की सरकार ही शेतकऱ्यांच्या प्रति किती महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे किंवा हा देशाच्या पोशिंद्याले सरकार हा किती डोक्यावर घेऊन नाचतो। जसा हा भाववाढीचा विषय भाववाढाचा जसा काही सपाटा लावणार यांनी फक्त खाणाऱ्याचा विचार आहे, पिकवणाऱ्याचा विचार नाही। या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, जसा नवीन अपडेट आल्यास आज पूर्णतः मांडण्यात येईल अर्थसंकल्प त्यामध्ये स्पष्टच होणार आहे की शेतकरी सन्मान निधी PM किसान निधी यामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला जसं 4 महिन्याला 2,000 वितरित होते ते याच्यासमोर किती होणार, 2,000 की 3,000 वितरित होणार आहे, त्या संदर्भातील सर्व स्पष्टता मिळणार आहे। जसं अपडेट आल्यास तसंच आपण या चॅनलमध्ये देणार आपल्याला। तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।